मुंबईमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या शाही विवाह सोहळ्यानं देशातील राजकारण, बिझनेस आणि बॉलिवूड या तीनही क्षेत्रांचं लक्ष वेधून घेतलंय। पण या लग्नाची चर्चा फक्त सेलिब्रिटींपुरती मर्यादित राहिली नाही, तर पार्थ पवार यांच्यासोबत अनेकदा दिसलेली कायनात धार, तिची सुनेत्रा पवारांसोबतची एंट्री आणि दुसरीकडे मोरपिशी रंगाच्या साडीमध्ये प्रणिती शिंदे यांचा ग्लॅमरस लुक, या सगळ्या चर्चांमुळे रेवती सुळेंच्या लग्नाची सोशल मीडियावर देखील मोठी चर्चा रंगली होती। नेमकं कोण आहे कायनात धार आणि कुणाकुणाचं कोण या चर्चेचं केंद्र ठरलंय, पाहूयात। मुंबईच्या बीकेसी मधल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला। रेवती सुळे आणि नागपूरचे उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांची लग्नगाठ बांधली गेली। या लग्नाला राजकीय, उद्योग, क्रीडा, कला यासह विविध क्षेत्रातले अनेक दिग्गज आवर्जून उपस्थित होते। लग्नात अनेक चेहरे दिसले, पण एक चेहरा असा होता ज्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। तो चेहरा म्हणजे कायनात धार। कायनात धारनं पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत लग्नात एंट्री घेतली। यामुळे ही कायनात धार कोण असा प्रश्न सगळ्यांना पडलाय। कायनात धार ही मूळची काश्मीरची, मात्र सध्या वास्तव्याला ती नवी दिल्लीत असल्याचं कळतं। कायनात यापूर्वी सुद्धा पार्थ पवार यांच्यासोबत मंदिरात दर्शन घेताना दिसली। पवार कुटुंबियांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये तिची उपस्थिती दिसून आली आहे। मात्र कायनात आणि पवार कुटुंबियांचं नातं काय याबद्दल अधिकृत खुलासा अद्यापही झालेला नाही। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे या देखील त्यांच्या खास लुकमुळे चर्चेत आली आहेत। मोरपिशी रंगाची भरजरी काठा पदराची साडी नेसून प्रणिती जेव्हा पोहोचल्या तेव्हा सगळ्यांच्याच नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या। आता शरद पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं लग्न म्हटल्यानंतर कमी ती कशाची असणार। संगीताच्या कार्यक्रमात अभिनेता शाहरुख खाननं जान आणली। या लग्नात काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव आणि राज असे दोन्ही ठाकरे बंधू, अखिलेश यादव, DK शिवकुमार, फारुख अब्दुल्ला, एवढंच काय उद्योगपती गौतम अदानी, मुकेश अंबानी यांच्यासह सगळ्याच दिग्गज VVIPंनी लग्न सोहळ्याला सहकुटुंब हजेरी लावली। लेकीच्या लग्नात वरमाय सुप्रिया सुळे चांगल्याच सुंदर आणि अतिशय आनंदात दिसल्या। येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं त्या अगत्यानं स्वागत करत होत्या। आजोबा शरद पवार यांनी खास फेटा बांधला होता। फेट्यात थोरले पवार जास्तच भारदस्त दिसले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्यांचा मुलगा पार्थ आणि जय सोबत आल्या, पण या लग्न सोहळ्यात कमतरता जाणवली ती अजित पवार यांची। अजितदादा असते तर मामा म्हणून तेच रेवतीच्या पाठीशी कायम उभे दिसले असते। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।